सर, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू ज्या वह्या पुस्तकं वाटप आहे, ह्या आपल्या एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून काय मोफत योजना अशी राबवली जाऊ शकते का शिक्षणासाठी? शैक्षणिक बघा कसं आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे अति संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि संवेदनशील नेता आहेत. समजा अल्पसंख्याकचा नाही, मी पूर्ण समाजासाठी बोलू शकतो की मुफ्त शिक्षण हे त्याच्यावरती काम चालू आहे आणि 100% तो होणार आहे. सर, शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. सध्या शाळेच्या ज्या फी आहेत ते मध्यमवर्गीय गरीबवर्गीय हे लोक भरू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांची जी विद्यार्थी आहेत त्या शिक्षणापासून वंचित राहतात आहेत. काही 10वीपर्यंत जातात, काही 12वीपर्यंत जातात. त्याच्यानंतरनं जे मेन त्यांचं शिक्षण सुरू होतं 12वीनंतरनं, त्यासाठी त्यांना इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जायचं असेल तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कॉलेजमध्ये फी घेतली जाते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या पक्षाच्या वतीने काय योजना आणणार? बघा साहेब, ते तर वरिष्ठांचा विषय आहे की त्यासाठी आम्ही काय योजना आणायचं आणि काय करायचं ते शिक्षण मंत्री बघतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बघतील. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, तेवढी मोठी सर, आपण यासाठी प्रयत्नशील असाल का? 100% मी प्रयत्नशील असेल की लोकांना चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य हे देणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार करत पण आहे. सर, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे तरुण पिढी आहे ती तरुण पिढी सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे तो सध्या त्यांना कामं धंदे कारोबार काही नाही आहे. तर ज्या पद्धतीने आत्ता आपण सांगितलं की लाडकी बहीण योजना आणलेली आहे, तशा या ज्या शिक्षित तरुण वर्गां मुलांसाठी लाडका भाऊ म्हणून काही योजना येणार आहेत का? लाडका भाऊ पण येणार आहे आणि लाडका जावई पण येणार आहे. तर सगळ्यांना काम पण भेटणार आहे. कसं आहे की बाबा, पुणे हे IT हब आहे, ओके, आणि IT हब असल्यामुळं पुण्यामध्ये कामं पण चांगली चालतात. लोक IT मध्ये काम करतात, कॉल सेंटरमध्ये काम करतात व इतर लोकांना रोजगार निर्मिती चांगली आहे. इथं MIDC आहे तर लोक तिथं काम करतात. आणि आमचे समाजाचे लोक त्याचा विषय असा आहे की बाबा कुठंही काम करतात आणि कुठंही खाऊ शकतात. त्यांना त्याचा विषय नाही का.